दिलीपजी पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कांतिकुमार ठाकरे, बहुजन विकास आघाडीचे देवेंद्र भानुशाली, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुशील पाटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमिन सिंधू, तसेच सर्व व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, महिला भगिनी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आपण 15 दिवस अगोदर सर्व पक्षांनी मिळून मुख्य कार्यअधिकारी नगरपंचायत प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं. झालेली वाढीव कर वाढ ही रद्द करा. आम्हाला आणि आमच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि हा मोर्चा नगरपालिकेवर काढू. तर आपण काही मुदत त्यांना दिली होती. त्यांच्या विचारांची त्यांचा विचार आहे तर महाराष्ट्र शासनाने लादलेली करवाढ ही काय रद्द झालेली नाही, ती रद्द व्हावी म्हणून आजच्या मोर्चाचा प्रयोजन आपण सर्वांनी मिळून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन केलेली आहे. ज्यावेळेस आपण बाबा आपल्या कोणाच्या घरपट्ट्या वाढीव आल्यात तर सगळ्यात जास्त भगिनींनी मोठ्या संख्येने प्रकाश केणी यांच्या निवासस्थानी येऊन आपली फॉर्म भरून दिला, नागरिकांनी भरून दिला आणि मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या तक्रारी देखील या विषयात आहेत. आणि जी करवाढ आपल्या जोडीला झालेली मोकाडा नगरपंचायत आणि विक्रमगड नगरपंचायत यांना वाढीव कर नाही, वाड्यालाच वाढीव कर का, हा एक आमचा प्रश्न आहे. हा तुझा भाव करण्यासाठी जर त्यांना नाही तर आम्हाला पण नाही. आणि ही पण माणसं आहेत, ती पण माणसं आहेत. त्यामुळे ही करवाढ रद्द होण्यासाठी आता जाहीर मोर्चासाठी प्रमुख वक्ते सगळे आलेले आहेत. अनेक प्रकारांच्या काही जणांच्या घरपट्ट्या जास्त याच्याने मोजलेल्या आहेत, काही जणांना कर आकारणी जास्त झालेली आहे, काहींची जुनी भिंतीच्या घराच्या स्लॅबच्या घराच्या आकारण्या आलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या त्रुटी या मोकळ्या जागेमध्ये पण घरपट्ट्या आकारलेल्या आहेत. अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांच्या आपल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मी त्यानंतर जे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल काकांना विनंती करतो की आपण आपला मनोगत शांत वाढीव करवाढ रद्द करा, रद्द करा, वाढीव करवाढ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, वाढीव करवाढ रद्द करा, रद्द करा, रद्द करा. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, आज आपण नगरपंचायतीमध्ये जो करवाढ झाले ते महाराष्ट्रात कुठेही नसेल अशा पद्धतीने जणू काय आपण मोगलांच्या याच्यात आहे अशा पद्धतीने करवाढ केली. आम्ही प्रकाश केणी यांच्या घरी तेव्हा बघितलं एक साधा काढवीचा घर आपण बोलतो अशा पद्धतीने एका बाईच्या याला 1650 रुपये 60 रुपये तिला घरपट्टी होती. त्या 60 रुपयाच्या घरपट्टीला 1650 रुपये जवळजवळ घरपट्टी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आकारणा तरी काही कुठे केले. कुठलीही गोष्ट कर आकारताना काही पर्सेंटेज ठरलेले असते. त्या पर्सेंटेजच्या आधारावर मिनिमम मॅक्झिमम अशा पद्धतीने आदिवासी उपयोजने क्षेत्रातला हा भाग आहे. हा तुम्ही जर बघितला तर उपयोजना क्षेत्रामध्ये असलेल्या ह्याच्यामध्ये कर आकारतेना मिनिमम अशा पद्धतीने केली जाते. पण इथले असलेले प्रशासन अधिकारी, इथले काम करणारी लोक, इथले शिव असतील, आणखी त्यांच्या हाताखाली काम करणारी ही सगळी इथली असलेली लोक आणि अशा पद्धतीने कर आकारू शकतात आपली लोक, हे खेदाची गोष्ट आहे. आज तुम्ही लोकांची तीव्रता बघितली. आज आम्ही महागाई प्रचंड वाढली असेल या भगिनी कशासाठी येतात? कारण घर चालवण्याचं काम भगिनी करतात आणि सगळ्यात जास्त ज्या हरकती नोंदवल्यात त्या भगिनी घेऊन येतात. म्हणजे पुरुषांच्या ह्याच्या तुलनेने 80% बायकांनी याची नोंद केलेलं आहे. कारण आज घर चालवणे कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आम्ही बोलत नाही पण या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त एकमेव अशी नगरपालिका आहे का जिचा करवाढ अशा पद्धतीने झिजिया कर लावलेला आहे. अशा पद्धतीने कर लावण्याचं काम ह्या शिवोनच्या माध्यमातून जर चालू असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज ही प्राथमिक आम्ही सगळ्यांनी बोललो होतो का आपण आंदोलन नको करूया, जाऊ द्या आता आपण इलेक्शनला सामोरे जाऊया.
पण लोकांचा जनरेटर एवढा आहे का आज फक्त इथे जमलेली लोक निवेदन देण्यासाठी येणार होती. पण भविष्यामध्ये शिवसाहेबांना आम्ही सांगू इच्छितो का परवाच्या दिवशी एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लोकांनी रस्त्यावर पळवून मारलं. तुमच्यावर ती पाळी येऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. कारण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कर लावाल तर लोकांना ती पाळी आलेली आहे. आज आमची 3 टाईम जेवण मिळायची पंचायत झालेलं आहे. महागाईचा दर बघितला आम्ही, जे 70 रुपये किलोने तेल घेत होतो ते आज जवळजवळ 300 रुपयाला या दिवाळीत ते 300 पार करणार आहे. आणि आमच्या हाताला काम नाही. 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या या सरकारच्या माध्यमातून. घराघरामध्ये अशा पद्धतीने आज लाल बहादूर शास्त्रीने एक टाइमचा नारा दिला होता का लोकांनी एक टाइम खा आणि हा देश चालवा. आणि शेतकऱ्यांनी त्या वेळेला लेवी दिली आणि देश चालवला. आज शेतकरीही त्याच पद्धतीने नाडला जातोय आणि आमचा सर्वसामान्य नागरिक. आज लुटीचं काम या प्रशासनात आणि सरकारमध्ये बसलेले हे लुटण्यासाठीच बसलेलं आहे सरकार. आज जर तुम्ही बघितलं तर टेंडरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोटाळा या नगरपालिकेमध्येही असेल तशा पद्धतीने. आणि मला तर ऐकायला मिळालं की शिवच त्याच्यात काही ठिकाणी पार्टनर आहे. स्वतः शिव त्या पद्धतीने अशा पद्धतीने जर हे प्रशासनामध्ये काम करत असतील तर ह्या शिवचाही आम्ही निषेध करतोय. का तुम्ही भूमिपुत्र आहेत, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का अशा पद्धतीने करवाढ तुम्ही जर करत असाल तर तुम्ही या खुर्चीत बसण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही भूमिपुत्र सांगायच्या लायकीचे नाही. हा कर आहे तातडीने तुम्ही रद्द केला पाहिजे आणि याला स्थगिती दिली पाहिजे. अशा पद्धतीने लोकांची पिळवणूक करत असाल, 60 रुपये ज्याला भरता येत नाही वर्षाला त्याला तुम्ही 1650 रुपये अशा पद्धतीने लागताय. तुम्ही कुठल्या ह्याच्यातून आले? तुम्हाला आता तुम्ही जेव्हा आले होते इथे तेव्हा आम्ही तुम्हाला बघितलंय. आज तुमचा राहणीमान कशा पद्धतीने झालाय आणि अशा पद्धतीने तुम्ही जनतेला जर लुटत असाल, हा विकास आमचा नाही, सर्वसामान्यांचा नाही आहे. तुम्ही ही करवाढ थांबवणार काय करणार हे आम्हाला माहीत नाही, पण ती तुम्ही थांबवलीच पाहिजे. आणि ज्या वेळेला हा तालुका ही नगरपालिका ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे, तुम्हीच विक्रमगडमध्ये शिव म्हणून काम बघता, तिथे वाढ